नमस्कार मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मी माझा यूट्यूब चॅनल सुरू केला. त्यानंतर त्यावर काही शॉर्ट्स अपलोड केले. परंतु माझ्या कामासंबंधी एकही मोठा व्हिडिओ बनवून मी चॅनलवर अपलोड केला नव्हता. परंतु तो आज मी करणार आहे. मी मंदिरात पूजा करतो, तसेच वास्तुशांत, ग्रहशांत, लग्न, मुंज, सत्यनारायण पूजा, सत्यविनायक पूजा करतो. विविध प्रकारची धार्मिक कार्य करतो. तसेच हस्तलिखित कुंडली, कॉम्प्युटराइज कुंडली बनवून लोकांना पत्रिकेवरून मार्गदर्शन देखील करतो आणि वास्तू मार्गदर्शन देखील लोकांना करतो. आजपर्यंत मला 20 वर्षांचा अनुभव आहे. मी अनेक प्रकारच्या पूजा केलेल्या आहेत, अनेक मंदिरात काम केले आहे, तसेच अनेक पत्रिकांवरून लोकांना मार्गदर्शन देखील केले आहे. वास्तुसंबंधी देखील लोकांना मार्गदर्शन केले आहे. आज मी मीन राशीच्या लोकांना आपला जुलै महिना कसा जाणार आहे हे सांगणार आहे. याकरिता आपण हा व्हिडिओ अवश्य पहा. याकरिता आपल्याला गोचरीनुसार कुठला ग्रह कोठे विराजमान आहे हे प्रथम पाहणे आवश्यक आहे. चला तर मग सुरुवात करूया. प्रथमतः सूर्यग्रहापासून सुरुवात करूया. सूर्यग्रह आत्ता मिथुनेला आहे, म्हणजेच मीन राशीच्या गोचरीनुसार तो चतुर्थात आहे. 16 जुलैला तो कर्क राशीत प्रवेश करणार आहे, म्हणजे मीन राशीच्या गोचरीनुसार तो पंचमात जाईल. भौम हा ग्रह वृषभ राशीत आहे, म्हणजे मीन राशीच्या गोचरीनुसार तो तृतीयात येतो. बुध हा ग्रह आत्ता कर्क राशीला आहे, त्यामुळे तो मीन राशीच्या गोचरीनुसार पंचमात आहे. परंतु 7 जुलैला तो परत वक्री मिथुन राशीला येणार आहे, म्हणजे मीन राशीच्या गोचरीनुसार बुध ग्रह पुन्हा एकदा चतुर्थात येणार आहे. बृहस्पती हा ग्रह कर्क राशीत आहे, त्यामुळे तो आत्ता मीन राशीच्या लोकांना पंचमात आहे. शुक्र हा ग्रह कर्क राशीला आहे, त्यामुळे तो आत्ता मीन राशीच्या लोकांना पंचमात आहे. नंतर 4 जुलै नंतर तो सिंह राशीत प्रवेश करत असल्याकारणाने षष्ठामध्ये प्रवेश करेल. नंतर शनी हा ग्रह आत्ता मीन राशीच्या लोकांना लग्नी आहे, त्यामुळे थोडक्यात मीन राशीच्या लोकांना 7.5 चालू आहे. राहू हा ग्रह कुंभ राशीला आहे, त्यामुळे तो मीन राशीच्या लोकांना गोचरीनुसार 12 स्थानात येतो. केतू हा ग्रह सिंह राशीला आहे, त्यामुळे मीन राशीला तो षष्ठात येतो. आत्तापर्यंत आपण प्रत्येक ग्रह गोचरीनुसार कोठे आहे हे पाहिले. आता पाहूया मीन राशीला जुलै महिना कसा जाणार आहे. मीन राशीच्या लोकांना नवनवीन संधी चालून येतील, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. कारण बृहस्पती हा त्याचा स्वामी आहे आणि बृहस्पती ग्रह पंचमात विराजमान आहे. तो नवमावर आणि एकादश स्थानावर 5वी आणि 7वी दृष्टी टाकतो. थोडक्यात भाग्य आणि लाभकारक आहे. त्यानंतर जर पाहिले तर भौम हा ग्रह तृतीयात आहे. भौम हा पराक्रमी ग्रह आहे, त्यामुळे पराक्रम निश्चित होणार. त्यामुळे आपल्याला जर नवीन संधी चालून आल्या तर त्या सोडू नका, किंवा आपल्या डोक्यामध्ये काही नवीन करण्याचे चालू असेल तर अवश्य करावे. नुकसान होईल याचा विचार करू नये, कारण आपल्याला यश हे मिळणारच आहे. आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या लोकांना थोडी काळजी करावी लागेल. अशक्तपणा येणे, पोट दुखणे, पाय दुखणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागेल. मीन राशीच्या लोकांना वैवाहिक दृष्टिकोनातून जुलै महिना चांगला जाणार आहे. ज्यांची विवाह जमत नसतील त्यांचे विवाह जमतील, किंवा एखादी मुलगी आयुष्यात असेल परंतु लग्न होत नसेल तर तेही जमण्यास आता विलंब होणार नाही. जुलै महिन्यात तेही जमून जाईल. त्यामुळे मीन राशीच्या लोकांना हा महिना, जुलै हा महिना अत्यंत लाभकारक आणि भाग्यकारक आहे. मीन राशीचे अनेक लोक असतील, परंतु नक्षत्र भिन्न असतात, महादशा भिन्न असते, लग्न कुंडली भिन्न असते. त्यामुळे जर आपल्याला योग्य मार्गदर्शन हवे असेल तर मला संपर्क करावा. मी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करील. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.